आणि ते सर्वांचा मनपूर्वक करूया स्वागत। शुंकलेचा शेवटचा दिवस, थोडासा सन्मान राहिलाय तो करून घ्यायचे। तर मी विनंती करेल नितीन शेटरासाल यांना आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये। गणेश कांबरी या आणि दिनेश कांबरीला मी विनंती करेल सन्मानित करायचे नितीन शेटरासालला। त्यानंतर सागरला विनंती करेल गुरुनाथ शेटरासालाने देखील सन्मानित करायचे। हे शाल घ्या ना। कॅमेरामॅन चला, सागर शेटरासाल शाल दे ना। चला, गुरुनाथ शेटरासाल यायचे टॉस बॉक्स मध्ये। रतन शेटरासाल कुठे असेल? प्रभाकर शेटरासाल, गणेश कांबरे कुठे या। चला गुरुनाथ शेटरासाल चला चला, सन्मान चिन्ह घ्यायचं आपला आहे, आपल्यासाठीच आणलाय। आमचे इंदोले सर आणि जयवंत ताई यांच्या माध्यमातून या शृंखलेल्या सर्व आलेल्या पाहुण्यांचा आदर सन्मान करण्यासाठी आणि या शृंखलेची आठवण म्हणून जे सन्मान चिन्ह दिलेत ते मात्र सर्व पाहुण्यांना इथे देण्यात येईल। तरी रतन शेटरासाल इथे उपस्थित आहे। लक्ष्मण मामा यांना विनंती करेल सर या ना। चला, त्यानंतर लक्ष्मण मामा यायचे। रतन शेटरासाल यांच्या माध्यमातून देखील या शृंखलेसाठी उत्कृष्ट फलंदाजाची जे चषक दिलंय त्यासाठी इथे मात्र त्यांचा सन्मान राहिलाय तो देखील इथे स्वीकारायचा आहे। या लक्ष्मण मामा। इथे सुनील मिनमिने उपस्थित नाही आहेत, तरी मी विनंती करेल आर.के. रसाल यांना त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे। घ्या चला, दिनेश शेट कांबरी, रतन शेट रसाल गेले वाटते। चला, लक्ष्मण मामा रसाल यांना सन्मानित करायचंय। आणि सुनील मिनमिने उपस्थित नाही आहेत, तर मी आर.के. रसाल यांना विनंती करेल सुनील मिनमिनेंचा सत्कार घ्यायचा स्वीकारायचा आपण। दिनेश कांबरे चला। आणि या आयोजनाचा सर्व सहभाग ज्यांच्या माध्यमातून या शृंखलेला दोन आयोजक होते, एक जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रेवाडी, तर एक स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ धोत्रे। तरी मी प्रथम सर्व धोत्रे संघाच्या खेळाडूंना इथे विनंती करेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी। सर्वांनी यायचंय, चला या धोत्रेवाडी, चला धोत्रेवाडी या चला या लवकर या। सन्मान चिन्ह शाल द्यायचे त्यांना। तरी लक्ष्मण मामा यांना विनंती करेल त्यांचा सन्मान करायचंय। चला, प्रभाकर शेठ रसाल या, आपला देखील इथे सन्मान केला जाईल। आणि मी विनंती करेल सागर रसाल यांना। नको नको सन्मान करण्यासाठी देखील सन्मान मी सरांनाच सांगेल। चला, गणेश कांबरी आपण देखील यायचं, आपला देखील इथे सन्मान केला जाईल। कमलाकर शेटरासाल चला, पहिले तुम्ही आपण संदीप शेट रसाल यांचा देखील सन्मान राहिलाय।
तर मी त्यांना विनंती करेल यायचे स्टेजवरती. सलग 2 दिवस होते पण लक्षात राहिलं नाही आयोजक आहेत का नक्की पाहुणे आहेत. आयोजकांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं, त्यांचा देखील इथे सन्मान सरांना सांगेल मी. सुदाम धुले, चला 2 दिवस पंचांच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहिले राहू द्या. संभाजी सरपतारे यांना देखील विनंती करेल आपण यायचे स्टेजवर टच बॉक्स मध्ये. आणि संदीप सर गायकवाड यांना देखील विनंती करेल आपण देखील यायचे टच बॉक्स मध्ये. आर के रसाल, आर के संदीप सरांचा स्वागत नक्कीच सन्मान आर के रसाल करतील. नाही रामदास रसाल यांना देखील विनंती करेल आपण देखील यायचे इथे. तरी विनंती करेल मी वैभव रसाल, शाल आणि श्रीफल. श्रीफल घ्या इकडून. झालेला आहे आपला. जर पण राहिला असेल नक्कीच मागचं लक्ष करून आणि केटी शिवाले आपलं मयूर, चला त्याचं देखील सन्मान केलं जाईल. मयूरचं करताना फक्त आयोजन नसून गरजेचं असतं. तर जरूर विजेची रसद यांचं आपल्या या ठिकाणी आर्थिक स्वागत करू. विजेची रसद या आपल्या या ठिकाणी आर्थिक स्वागत केलं जाईल. दिनेश भाऊ सर यांचाही मनामधून आपण पाहतोय सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं. 4 नावं देतो सहकार्याने आणि नियोजन करताना आपण काय करू. आज देखील तृतीय मंगेश दादा स्फूर्ती कसे 2025 मंगेश दादा यांच्या स्पर्धा ठेवले. मी आमचे कमलाकर शेठ रसायन जो आपले शुभ असते आपण स्पर्धा आपण गणेश दादा यांचं आपण स्वागत करूया. सुंदर नियोजन, चांगलं आयोजन. आज ही स्पर्धा त्यांनी आणली होती आणि ती सुरक्षितरित्या पार पडली आणि आपणचं समालोचन आणि नियोजन म्हणून गेले कित्येक दिवस त्यांनी आपण मेहनत घेतली. त्या गणेश दादा रसाल यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. त्या ठिकाणी पंचायती वैभव असेल, सुदर्शन असतील, आकाश असेल, सर्वांनी या खूप मोठं सहकार्य. कारण आमच्या पंचायत बरोबर ना मॅडम. पण इथे हे आयोजक फक्त स्टेज बसले ते मैदानावरती होते आणि नियोजनामध्ये खऱ्या अर्थाने
तुले, वैभव आणि आकाश तिघांनी क्रिया आपण तिघांचे स्वागत या ठिकाणी करूया. चला सुदाम दादा तुले, या सुदामची तुले, आकाश आणि वैभव जरूर आपण पाहतो. समीची गोमारे दादा यांचंही मनापासून धन्यवाद मानूया. तर या समीची गोमारे दादा या आपण या ठिकाणी माननीय तानाजी शेठ रसाल, संदेश शेठ रसाल, विजय शेठ रसाल सर्वांचं मनापासून धन्यवाद. त्यांचं आपण इथे हार्दिक स्वागत करूया. दिनेश शेठ रसाल यांचंही आपण या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर जरूर आपण पाहतो बक्षीस समारंभ या ठिकाणी सुरुवात करूया. स्पर्धा म्हटली गेली स्पर्धा आपण पाहतोय. जे संघ उपस्थित आहेत इंदोला साहेब ते आपली आता बस झालं ते बोलतो तुमचं स्वागत झालं असेल तर पहिले बक्षीस द्या आम्हाला, त्याच्याकडे त्यांची वाटचाल असेल. त्या स्पर्धेचा आपण प्रथमतः फायनलची मॅच माहिती दिली ना. ओके. त्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आहे, उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी आणि क्रीडसाठी आपण पाहतोय फोर्थ सायकल आमचे नितीन शेठ रसाल त्यांच्या माध्यमातून ती स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. जरूर कोणाकोणाला ते पारितोषिक असतील जरूर डिक्लेअर केले जातील. पहिल्या दिवशी धोत्रे, नंतर अंजाप, शेरू संघ आणि भडवल संघ हे 4 संघ आपल्याला. आणि बरं वाटतं ग्रामीण विभागामधले किती काय गेलं तर चषक कमलाकर दादा आपल्या कर्जत तालुक्यामध्येच आहेत, म्हणजे बाहेर चषक कुठे गेले नाही आहेत. जरूर 2 मिनिटांमध्ये आपण बक्षीस समारंभाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, कारण पाहुणे बराच वेळ झाले त्या ठिकाणी आहेत आणि 2 मिनिटांमध्ये आपण बक्षीस समारंभ या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर जरूर पहा खऱ्या अर्थाने तर जरूर आपण पाहतोय. तर बरेचसे रसाल साहेब आता इथे उपस्थित नाही आहेत, त्यांचंही आपण शब्द सुमनाने सध्या तरी आपण ते सन्मान चिन्ह घरी पोचूया, पण आयोजकांच्या वतीने त्यांचंही मनापासून मान सन्मान या ठिकाणी करूया. तर चला आपण या स्पर्धेतील आपण पाहतोय. तर जरूर आपण पाहतोय एक लाजवाब कामगिरी पाहिली गेली आपण या स्पर्धेतील. आणि खऱ्या अर्थाने विचार करावा लागला तर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर हे तिघे एवढे रफ अँड टफ निघालेत ना. तिघेही सिरीजच्या रेसमध्ये होते. एकाच्या धावा होत्या 82 6 विकेट, एकाच्या धावा 73 3 विकेट, एकाच्या धावा 65 8 विकेट. बघा आपण प्रत्येकी स्कोर ऑफ 3चा रन रेटने आपण पाहतोय ते पॉइंट पकडतो, पण बॅट्समन बॉलर आणि याच्यामध्ये आपण विकेटचे पॉइंट बॅट्समनला मोजू शकत नाही आणि बॉलरला आपण बॅट्समनचे पॉइंट मोजत नाही, पण जेव्हा आपण मालिकेवरचा किताब काढतो तो दोन्ही मोजले जातात. म्हणून या स्पर्धेचा बेस्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ठरला ज्यांनी पहिली मॅच आणि पहिला सामना खऱ्या अर्थाने या धर्तीवरती गाजवला, पहिला दिवस गाजवला, तो धोत्रेवाडी संघाचा सुनील दरवडा ठरलाय, ज्याच्या धावा 65 आहेत पण 8 विकेट आहेत. त्यामुळे उत्कृष्ट गोलंदाज तोही सिरीजच्या रेसमध्ये होता, तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. या सुनील, सुनील नसेल तर कुणीतरी या. किरण गावंडा, हा कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये खूप नाव गाव कमी वयात ज्याने आपण पाहतोय गाजवला तो किरण, आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया.
तर रतन शेठ रसाल आणि सचिन शेठ समीर शेठ गोमारे या पाहुण्यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ असते ट्रॉफी या ठिकाणी देऊया. तर ते उपस्थित नाहीत तर मी लक्ष्मण दादा रसाल यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते ही ट्रॉफी देऊया आणि प्लस शूज. तर बघा जर साईज जर तुम्हाला झाली नाहीये तर अमर स्पोर्ट्स या शॉपमध्ये जा आणि साईज तुम्ही बदलून घेऊ शकता. त्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याच्या धावा होत्या 73, 3 विकेटी होते पण फक्त आपण फलंदाजीला धावा मोजल्यात म्हणून तो उत्कृष्ट फलंदाज ठरलाय JK शेलू संघाचा साई मसने. आणि ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रभाकर शेठ रसाल, संदीप शेठ रसाल आज उपस्थित नाही आहेत त्यांच्या गैरहजेरीमध्ये आपण पाहतोय ही ट्रॉफी आपण देऊया. संदीप शेठ आहेत ना, RK रसाल या. तर जरूर इथं स्पोर्ट्स शॉप आहे साई दादा, जर काही आपण पाहतोय प्रॉब्लेम असेल तिथे चेंज करू शकता. कडावच्या इथे शॉप येतो. तर एक अफलातून कामगिरी साई दादा ही आपण पाहतो मालिकावीरच्या रेसमध्ये होता. तर या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक आपण पाहतो पटकावलाय तो म्हणजे धोत्रवाडी संघ. धोत्रवाडी संघ या कॅप्टन चतुर्थ क्रमांक देण्यासाठी मी आमंत्रित करूया या ठिकाणी संदीप दादा रसाल या आपण आपल्या शुभ असते चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी देऊया. धोत्रवाडी संघ हा नसल सांगा तर आमचे संभाजी सर धावत येतील. हा चतुर्थ क्रमांक तर संदीप शेठ यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो त्यांनीच तो चतुर्थ क्रमांक दिला होता. मनापासून धन्यवाद संदीप शेठ रसाल साहेब, आपल्या शुभ हस्ते आपला पारितोषिक देण्यात आला. या स्पर्धेतील तृतीय क्रमांक तिसरा क्रमांक पटकवलाय JK शेलू संघाने. तर शेलू संघाला विनंती करतो आपण लगेच कॅप्टन या ठिकाणी यायचे. ही ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया. दिनेश शेठ रसाल उपस्थित नाही आहेत त्या आपण पाहतोय. तर स्वर्गवासी मंगेशदादा 11 संघ धोत्रे हा पारितोषिक देण्यासाठी मी त्यांना सर्व टीम मेंबर्सला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. JK शेलू संघ या कॅप्टन. या कॅप्टन. हा नाही एका साईडला बघता पारितोषिक देताना या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय तो म्हणजे स्वर्गीय भास्कर 11 अंजाप संघ. तर ही ट्रॉफी देण्यासाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने भास्कर भाऊ दिसले साहेब जे मॉर्निंगला या ठिकाणी येऊन गेले, काही कारणास्तव ते या बक्षीस समारंभाला नाही आहेत. ते देण्यासाठी मी माननीय इंदोला सर आणि तसेच कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ जयवंतराव हिंदोला यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल.
त्याचबरोबर स्पर्धेचा मालिकावीरचा किताब नितीन शेठ रसाल यांच्याकडून जी सायकल, नितीन बलराम शेठ रसाल यांच्याकडून जी सायकल आहे, तर यायचे आपण नितीन शेठ आपण समोर यायचे. आपला शुभ असते मॅन ऑफ द सिरीजची ती सायकल दिली जाईल आणि मॅन ऑफ द सिरीजचा चषक आपण पाहतो आहे तो होता सुनील दादा मिनमिने यासकडून तो चषक होता. तर दादा इथं नाही आहेत, तर आपण गणेश कांबरे आणि नितीन शेठ रसाल यांना विनंती करतो या आपण या दोघं पण या. आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या बॅटमधून 82 धावा आणि 6 विकेट आला तो ठरलाय अंजप संघाला, ज्याने खऱ्या अर्थाने फायनल मध्ये नामोहरण केलं. तो प्लेयर ठरलाय भडवल संघाचा उमेश जामघरे आणि 82 धावा 6 विकेट. खऱ्या अर्थाने उमेश ही 4थी सायकल आहे ना, 3री सायकल आहे या चालू सीझन मध्ये, 3री सायकल. तर प्रथम क्रमांक देण्यासाठी मी मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. कमलाकर दादा रसाल, त्याच्यासोबत संदीप शेठ रसाल या आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी देऊया. त्याचबरोबर हिंदोले सर या आपण सर्वांनी तिथे उभे राहायचे आणि पारितोषिक पटकावला. प्रथम 11 बडवल B+ हा संघ ठरलाय या स्पर्धेचा महाविजेता संघ. तर जरूर मान्यवरांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल. मनापासून धन्यवाद सर्व मान्यवरांचं. या दादा कमलाकर दादा यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल भडवल संघाला. तर आयोजकांकडून मनापासून सर्व धन्यवाद, प्रायोजकांचा धन्यवाद. त्याचबरोबर सर्व स्वयंसेवक, सर्व ग्रामस्थ, ही स्पर्धा एक सुरेखरित्या पार पडली म्हणून सर्वांचं KT इव्हेंट संपूर्ण पंच आणि सर्व पॅनलचं मनापासून धन्यवाद.